या कारणामुळे 144 वर्षांनंतर येतो महाकुंभ मेळा. असं म्हटलं जातं की एकदा दुर्वासा ऋषी देवतांना भेटायला आले आणि तिथे त्यांची भेट देवराज इंद्र यांच्याबरोबर झाली. इंद्रदेवांना पाहून दुर्वासा ऋषी खूप आनंदी झाले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील फुलांची माळ काढून इंद्रदेवांना घातली. पण अहंकारामध्ये असलेल्या देवराज इंद्र यांनी ती माळ त्यांच्या गळ्यातून काढून त्यांचा ऐरावत हत्ती याच्या सोंडेमध्ये घातली. त्यानंतर जे काही झाले ते देवतांसाठी कोणत्याही वाईट स्वप्नापेक्षा वेगळे नव्हते आणि तिथूनच सुरुवात झाली हिंदूंचे सगळ्यात मोठे पर्व महाकुंभची. महाकुंभ जगभरातील एकच असे धार्मिक पर्व आहे जिथे एकाच वेळी लाखो करोडो लोक एकाच वेळी एकत्र येतात. असं म्हटलं जातं की महाकुंभाचे दृश्य अंतरिक्षामधून सुद्धा दिसते. पण हे महाकुंभ काय आहे, या शब्दाचा अर्थ काय आहे, याचा दुर्वासा ऋषी आणि देवराज इंद्र यांच्याबरोबर काय संबंध आहे, की याची कहाणी समुद्र मंथनाशी जोडलेली आहे, तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. महाकुंभशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टी जर तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. खरं तर कुंभ शब्दाचा अर्थ असतो घडा. त्याला जर धार्मिक नजरेतून पाहिले तर महाकुंभचा अर्थ झाला अमृताने भरलेला विशाल घडा. हे पर्व साजरे करण्यासाठी भारतातील 4 पवित्र जागा प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकमध्ये महाकुंभचे आयोजन केले जाते. आणि यावेळी महाकुंभ उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे होणार आहे, ज्यामध्ये हिंदू धर्मातील लोकांची खूप आस्था आहे. त्याप्रमाणेच देशविदेशातील लाखो श्रद्धाळू महाकुंभमध्ये भाग घेण्यासाठी येतात. अशी मान्यता आहे की महाकुंभमध्ये स्नान केल्याने सगळी पापं धुवून निघतात आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. पण इथे एक प्रश्न पडतो की हा महाकुंभ मेळा 144 वर्षांनंतर यावेळी का येतो, याची सुरुवात कशी झाली, यामागे एक पौराणिक कहाणी सांगितली जाते. जसे की आपण सुरुवातीला पाहिले की एकदा दुर्वासा ऋषी देवराज इंद्र यांना भेटायला गेले. तेव्हा देवराज इंद्र त्यांच्या दिव्य हत्ती ऐरावतवर बसले होते. इंद्रदेवांना पाहून दुर्वासा ऋषी खूप आनंदी झाले. त्यांनी त्यांच्या गळ्यातील एक फुलांची माळ काढून इंद्रदेवांना घातली. पण अहंकार असलेल्या इंद्रदेवांनी ती माळ त्यांचा हत्ती ऐरावतच्या सोंडेमध्ये घातली. अहंकारामध्ये असलेल्या इंद्रदेवांना याची जाणीव होती की त्यांनी किती मोठी चूक केली आहे. त्यामुळे ही चूक आता इंद्रदेवांबरोबरच सर्व देवतांना महाग पडणार होती. कारण देवराज इंद्र यांचा हत्ती होता तर एक प्राणीच. त्याला कुठे माहीत होते की ऋषी दुर्वासा कोण आहेत, त्या माळेचे काय महत्त्व आहे. ऐरावत हत्तीने ती माळ सोंडेतून काढून जमिनीवर फेकली आणि त्याच्यावर पाय सुद्धा दिला. त्याचवेळी ऋषी दुर्वासा तिथेच उभे होते आणि ते हे सर्व पाहत होते. त्यामुळे त्यांना त्याचा खूप अपमान झाल्यासारखे वाटले. दुर्वासा ऋषींनी देवराज इंद्रांना शाप देत म्हटले, इंद्र, तुम्हा देवतांना खूप अहंकार झाला आहे. मी तुला शाप देतो की ज्या अहंकारामध्ये येऊन तू माझा तिरस्कार केला आहे, तुझी ती सगळी संपत्ती, ऐश्वर्य, साम्राज्य तुझ्याकडून हिसकावले जाईल. ऋषी दुर्वासांनी इंद्रदेवांना दिलेला हा शाप ऐकून इंद्रदेव भयभीत झाले आणि ते ऋषी दुर्वासांची माफी मागू लागले. पण दुर्वासांचा हा शाप बदलू शकत नव्हता. मग काय, ऋषी दुर्वासांनी दिलेल्या या शापाचा असर खूप लवकरच दिसू लागला. शापामुळे सगळे देवता खूप कमजोर दिसू लागले आणि या गोष्टीचा फायदा घेतला राक्षसांनी. राक्षसांनी देवतांवर आक्रमण केले आणि स्वर्गावर तसेच देवलोकांवर कब्जा केला. आपली अशी अवस्था पाहून सगळे देवता घाबरू लागले
आपलं सगळं काही गमावण्याच्या भीतीने देवराज इंद्रांबरोबरच सगळे देवता ब्रह्मदेवांजवळ पोहोचले आणि सगळी कहाणी त्यांना सांगितली. पण ब्रह्मदेवांजवळ सुद्धा या गोष्टीचे काहीही उत्तर नव्हते. मग ते सगळ्या देवतांबरोबर सगळ्यांना घेऊन क्षीरसागरमध्ये आराम करत असलेल्या भगवान विष्णू यांच्याजवळ पोहोचले. तिथे त्यांनी भगवान विष्णू यांना ऋषी दुर्वासा यांनी दिलेला शाप आणि राक्षसांनी केलेल्या आक्रमणाविषयी सांगितले. देवतांचे बोलणे ऐकल्यानंतर भगवान विष्णू यांनी एक क्षण विचार करून एक उपाय सांगितला. भगवान विष्णू यांनी देवतांना सांगितले की तुम्ही सगळ्या राक्षसांची मदत घ्या आणि या क्षीरसागरचे मंथन करा आणि त्यातून जे अमृत निघेल त्याचे ग्रहण केल्याने तुम्ही सगळे ताकदवान आणि अमर होताल. भगवान विष्णू यांनी असे सांगितल्यामुळे देवतांना थोडेसे बरे वाटले. त्यानंतर सगळे देवता राक्षसांना भेटायला गेले आणि राक्षसांना समुद्र मंथनाविषयी सांगितले. राक्षस सुद्धा अमृताच्या लालसेने समुद्र मंथनासाठी तयार झाले. त्यानंतर भगवान विष्णू यांच्या आज्ञेनुसार मंदार पर्वताला मथनी बनवून त्याच्यावर दोरखंडासारखे वासुकी नागाला गुंडाळले गेले आणि समुद्र मंथनाला सुरुवात झाली. देवता आणि राक्षस वासुकी नागाच्या दोन्ही बाजूला पकडून समुद्र मंथन करू लागले. त्यानंतर काही वेळातच समुद्रामधून वेगवेगळ्या वस्तू निघू लागल्या. सगळ्यात आधी निघाले हलाहल विष. त्यानंतर सृष्टीमध्ये हाहाकार माजला. या संकटातून सृष्टीला वाचवण्यासाठी स्वतः महादेव आले आणि महादेवांनी ते विष प्याले. या विषाच्या प्रभावाने महादेवांचा कंठ निळा पडला. त्यानंतर महादेवांना नीळकंठ नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर मंथन पुन्हा सुरू केले. त्यानंतर सुरभी गायवर आली. त्यानंतर घोडा, त्यानंतर कौस्तुभमणी, त्यानंतर माता लक्ष्मी आणि नंतर आयुर्वेदाचे जनक मानले जाणारे भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन बाहेर आले. राक्षसांनी जेव्हा अमृत कलश पाहिला तेव्हा त्यांनी हिसकावून घेऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राक्षस आणि देवतांमध्ये जवळजवळ 12 दिवस युद्ध चालले. या युद्धादरम्यान संधी साधून देवराज इंद्र यांचा मुलगा जयंतने तो कलश घेऊन पळायला सुरुवात केली. असं म्हटलं जातं की जयंत पळत असताना अमृताचे काही थेंब पृथ्वीच्या 4 ठिकाणच्या नदी किनाऱ्यांवर पडले, ज्यामध्ये प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकची नदी किनाऱ्यांवर पडले. तेव्हापासून या ठिकाणांना पवित्र मानले गेले आणि त्यानंतरच या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले गेले. त्यानंतरची कहाणी तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तर ही होती कुंभमेळ्याच्या उत्पत्तीची कहाणी. आता समजून घेऊया की कुंभ दर 12 वर्षांनी का येतो. तर याची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला परत एकदा मागे वळून पाहावे लागेल. जेव्हा देवता आणि राक्षसांमध्ये युद्ध सुरू होते ते अमृत राक्षस आणि देवता दोघांसाठीही गरजेचे होते आणि दोघांनाही ते कोणत्याही परिस्थितीत अमृत मिळवायचेच होते. त्यामुळे राक्षस आणि देवता दोघांमध्ये 12 दिवस युद्ध चालले. धार्मिक शास्त्रानुसार देवतांचा 1 दिवस आपल्या 1 वर्षाबरोबर असतो आणि हेच कारण आहे की प्रत्येक 12 वर्षानंतर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. असं मानलं जातं की प्रत्येक 12 वर्षानंतर ती खास वेळ येते जेव्हा प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगम, हरिद्वारमध्ये गंगा नदी, उज्जैनमध्ये शिप्रा नदी आणि नाशिकमध्ये गोदावरी नदी किनारी अमृतरूपी शक्ती जागृत होते. या काळात देशविदेशातून लाखो लोक इथे स्नानासाठी येतात, म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्त होईल. कुंभ 4 प्रकारचे असतात. 1 कुंभ, 2 अर्धकुंभ, 3 पूर्ण कुंभ, 4 महाकुंभ. कुंभमेळ्याचे आयोजन प्रत्येक 12 वर्षानंतर हरिद्वार, नाशिक
उज्जैन आणि प्रयागराजमध्ये होते. बारी बारी म्हणजे काय, अलटून पलटून कुंभमेळा या चारही ठिकाणी आयोजित केला जातो. तर अर्धकुंभ प्रत्येक 6 वर्षानंतर आयोजित केला जातो, जो फक्त प्रयागराज आणि हरिद्वारमध्येच आयोजित केला जातो. दर 6 वर्षांनी आयोजित केल्यामुळे त्याला अर्धकुंभ म्हटले जाते. पूर्ण कुंभ प्रत्येक 12 वर्षानंतर प्रयागराजच्या संगम किनारी आयोजित केला जातो. साधारणपणे समजून घेतले तर प्रत्येक 12 वर्षानंतर जो कुंभमेळा प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो त्याला पूर्ण कुंभ म्हटले जाते. प्रयागराजमध्ये आयोजित केलेल्या कुंभला खूप शुभ मानले जाते. त्यानंतर शेवटी येतो महाकुंभ. हा मेळा प्रत्येक 12व्या कुंभला आयोजित केला जातो. म्हणजे प्रत्येक 12 वर्षानंतर येणाऱ्या कुंभचे 12 आयोजन पूर्ण होतात, तेव्हा 144 वर्षांनंतर येणारा कुंभ महाकुंभ म्हटला जातो. हा महाकुंभ नेहमी प्रयागराजमध्येच आयोजित केला जातो. या वर्षी 13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ होईल. 144 वर्षानंतर आयोजित केला आहे. हा महाकुंभ 45 दिवसांपर्यंत चालतो, जो 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी समाप्त होतो. पण आता हा प्रश्न पडतो की महाकुंभचे आयोजन फक्त प्रयागराजमध्येच का होते? यामागे खूप मान्यता आहेत. प्रयागराजला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. इथे गंगा, यमुना आणि सरस्वती नदी यांचा संगम होतो. त्याला त्रिवेणी संगमच्या नावाने ओळखले जाते. याशिवाय असे मानले जाते की प्रयागराज कलियुगाची वेळ दर्शवते, की कलियुगाच्या अंतासाठी अजून किती वेळ बाकी आहे. त्यामुळे अशी मान्यता आहे की इथे जो कोणी महाकुंभच्या वेळी नदीमध्ये स्नान करतो त्याचे सगळे पाप नष्ट होतात आणि तो जीवन मरणाच्या चक्रातून सुटतो. त्यामुळे ज्याला मोक्ष प्राप्त होतो. तर ही होती माहिती महाकुंभच्या उत्पत्ती आणि महत्त्वाची. तर हे फक्त एक धार्मिक आयोजन नाही, तर आपली संस्कृती, आस्था आणि एकतेचे प्रतीक आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.